सनातन वैदिक विश्व हिंदू धर्म सत्य प्रात्यक्षिक पुनर्जीवन। मी काशी विश्वेश्वर सरस्वती महाराज कल्की दत्तात्रय मंदिर शिरूर गोंडदी पाचवाडी येथून दिनांक 8/8/1960 पासून प्रचार करीत आहे. आपण विश्वक्रांती नवे ज्ञान आपण ऐका, सर्वात सांगत जा. दररोज संध्याकाळी 8 ते 8:15 पर्यंत किंवा जास्त वेळ असते. अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. हे स्वतःचा कल्याण करता. ओम सहस्रशीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपाद स भूमी विश्वतो कृत्यातिदशांगुलम. आजचा आपला प्रवचनाचा विषय आहे भगवान कल्की दत्त पूर्णावतार महाशक्ती बनणार, अशी आकाशवाणी झाली सकाळी. आज 24 मे 2024 सकाळी 5 वाजता आकाशामध्ये आवाज येत होता, बराच मोठा गोंगाट. मी उठून बसलो, काय चाललं म्हणून ऐकलं. देवदेवता ऋषी मुनी स्वर्गातून खाली आले होते आणि ते म्हणत होते, भगवान कल्की दत्त कल्की दत्त पूर्णावतार महासत्ता बनणार, अशी आकाशवाणी झाली. त्या दृष्टीने आता आपण हे प्रवचन सुरू केलेलं आहे. हे आजचं 52वं प्रवचन आहे आणि त्याचा विषय जो आहे तो असा, आता वाचून पाहू आपण, मग सुरू करू. कश्यपाशित देवळा ऋषी ओमान सोम देवता गाची छंद षडजा स्वरा आसुग्रम इंदवा पता धर्मन ऋतश्च सुश्रियाम वेदानास योजनम. शोभादायक इंद्राशी घनिष्ठ संबंध असलेला व जाणणारा असा हा सोमरस यज्ञातील धार्मिक कार्यासाठी सत्याच्याच मार्गाने तयार केला जात आहे असतो. आता हा सोमरस नेमका काय आणि आपल्या याच्यातून काय फायदा होणार आहे? आपण सत्याच्या मार्गाने चाललो का सत्याच्या मार्गाने चाललो याचा निर्णय व्होल्टेज VCG व्होल्टेज नंबर 1 याचा संबंध जो आहे तो मूलाधारच्या याचे देवता आहे गणपती. मूलाधार चक्र हृदय व्होल्टेज नंबर 1 आणि मेंदू म्हणजे मेंदू 36,000 केंद्र आहे. या ठिकाणी याचे संवेदना एकमेकांना पोचतात आणि मग त्यांनी सांगितलं आपल्याला की तुमचा व्होल्टेज नंबर 1 याच्यामध्ये नेमकं काय असतं. आता व्होल्टेज नंबर 1 V1 हे गणपती देव आहे. नंतर आकार अंटीजन आहे. नंतर या ठिकाणी गायत्री छंद आणि षडजा स्वर यांच्या लहरी आहेत. नंतर या ठिकाणी सोनं आहे, सोन्याचा अंश आहे आणि लोह अंश आहे. हे 5-6 गोष्टी एकत्र आल्यानंतर मग इलेक्ट्रॉन प्रकट होतो आणि मग कार्डिगम आपल्याला चांगला दाखवतो. तसा कार्डिगम चांगला निघत नाही. वेदामध्ये सांगितलेलं आहे की सोन्याचा अंश माणसाच्या शरीरात पाहिजे, तेव्हा अल्फा किरणाला धरून कार्डिगम चांगला निघतो, तसा निघत नाही. जर समजा आपल्या शरीरात सोन्याचा अंश कमी आहे, लोहाचा अंश कमी आहे आणि जर समजा हे कमी आहे तर त्या ठिकाणी गायचे छंद आणि षडजा स्वर आणि इलेक्ट्रॉन हे चांगले उमटत नाहीत. त्यामुळं आपलं हे जे देवाकडे धर्माचं कार्य जे आहे त्याच्याबद्दल काय निर्णय होतो हा प्रश्न आहे. जेव्हा व्होल्टेज नंबर 1
6 MM ते 10 MM आपल्याला दाखवीन मशीनमध्ये, तेव्हा आपल्या शरीरामध्ये धार्मिक भावना 100% प्रगट झालेल्या आहे. इंद्रासारखाच उत्साह आपल्याला आहे. इंद्रासारखीच परिस्थिती आपली आहे. इंद्राची सायुज्यता जी आहे ती आपल्याला मिळणार. कशामुळं? पवमान सोम म्हणजे सोमरस पेल्यामुळे. सोमरस पेल्यानंतर आपल्या शरीरातले कार्डिओग्राम जो आहे त्याच्यामध्ये गायत्री, छंद, षडजा, स्वर, सोनं, लोह, नंतर लोह झाल्यानंतर इलेक्ट्रॉन, ह्या गोष्टी व्यवस्थित उमटतात. पॉझिटिव्ह आल्यानंतर 1 नंबरचा व्होल्टेज हे 6 MM टू 10 MM बरोबर 60% ते 100% आपल्या शरीरामध्ये धार्मिक शक्ती परिपूर्ण विकसित होत आहे. धर्माप्रमाणे आपलं जीवन, बुद्धी चाललेली आहे आणि आपल्या शरीरात जो गणपती देवाची जी शक्ती आहे ती पण आपल्याला 60% ते 100% कार्य करते आहे. का? तर सोमरस पेल्यामुळं आपल्याला ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. जर हा सोमरस न आपल्या शरीरात परिपूर्ण आलेला आहे तर हा व्होल्टेज जर नंबर 1 अधिक पुणे जर येत असेल तर काही वेळेला आपल्याला याला आपण धार्मिक स्वरूपात राहू आणि काही वेळा नास्तिक पण बनू. म्हणजे आपल्याला निश्चित स्वरूप कळत नाही. आपल्या जीवनाची डळमळ होते. आणि त्याचप्रमाणे नंबर जर समजा व्होल्टेज नंबर 1 निगेटिव्ह आला पूर्ण तर आपला वरची धर्माप्रमाणे कुठली गोष्ट कळणार नाही. आपल्याला धर्माची गोष्ट कळणार नाही. धर्माच्या वाटेने आपण चालणार नाही. धर्म सोडून बाजूला जाणार, आपलं जीवनाचा उद्ध्वस्त होणार. आपला महासत्ता प्राप्त होणार नाही किंवा आपण महासत्ता बनणार नाही. व्होल्टेज नंबर जेव्हा पॉझिटिव्ह येईल पण ते गायत्री, छंद, षडजा, स्वरा, गणपती, गणेश देवता, नंतर नंतर ओम डिजन, नंतर स्वन, नंतर त्याच्यात लोह, हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतील तेव्हा इलेक्ट्रॉन हा बरोबर पुढं चालतो आणि त्या इलेक्ट्रॉनमुळं आपल्याला जबरदस्त शक्ती चालते. तर आपल्याला हे करून घेण्याकरता आपल्याला सोमरस पिणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्या शरीरामध्ये जे व्होल्टेज आहेत ते नुसतं इलेक्ट्रॉनवर चालत नाहीत. जगाने इलेक्ट्रॉन सांगितलेलं आहे पण वेदात तसं नाही. कारण आपल्या शरीरामध्ये सोन्याचा अंश पाहिजे. गायत्री, छंद, षडजा, स्वर स्वयंप्रेरित असले पाहिजेत. सोन्याचा अंश जर शरीरात असेल तर गायत्री, छंद व्यवस्थित चालतात. गायत्री, छंद व्यवस्था असेल तर सोन्याचा अंश, नंतर नंबर व्होल्टेजमध्ये सोने, लोह यांचा अंश पूर्ण पाहिजे आणि त्यामुळे आपलं व्होल्टेज चांगलं निघणार. त्यामुळे आपल्याला धार्मिकपणा येणार. ज्याप्रमाणे मटकीला मोड फुटतात तिथं ही जीवनसत्व तयार होतं, त्याप्रमाणे आपले जे इलेक्ट्रॉन आहेत नंबर 1 त्याच्यामध्ये जे छंदाने जे काही लहरी उत्पन्न होतात इलेक्ट्रॉन बरोबर, त्याच्यातून जे ज्ञान प्रगट होतं ते आपल्या स्वयंमेव ज्ञान प्रगट होतं. म्हणजे वेदाचे जे मुख्य रहस्यमय आहे ते व्होल्टेज जसे जसे तुमचे 6 ते 10 MM पर्यंत येतील तसे तसे तुमची धार्मिक अवस्था वाढत जाईल. धर्माबद्दल तुमची आस्था राहील. तुम्ही पूर्ण धार्मिक बनून जाता. आणि आधी कोणी झालं तर तुम्ही कधी धार्मिक कधी नास्तिक आणि पार 0 खाली झालं असं हे सगळं. त्यामुळं आपल्याला महासत्ता बनण्याचं असेल, महासत्ता बनणार आहोत. कधी आपण सगळं जग
सगळं जग महासत्ता केव्हा बनणार? व्होल्टेज नंबर 1 6 mm ते 10 mm कार्डिगा मला पाहिजे, तेव्हा जगामध्ये ज्याचा असं येईल तो ती व्यक्ती किंवा साधक किंवा तो ऋषी मुनी साधू संत किंवा देव सोमरस पेल्यानंतर पवमान सोमामुळे त्यांच्यामध्ये धार्मिक अवस्था निर्माण होते आणि धर्माच्या मार्गाने चालतात. म्हणून या ठिकाणी हे शास्त्रीय निर्णय या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून मानव देव महासत्ता बनणार. आता पुढं बघू. प्रधारा मध्वाम आग्र्यामहे अपाहे वेगाते हवे हवेशो वंद्या. आवते द्रव्यात वंदनीय व सर्वश्रेष्ठ असा हविरूप सोम शुद्ध पाण्यात मिसळला जातो. या रसाच्या मधुर धारा प्रामुख्याने स्रवू लागतात. आता या ठिकाणी फार महत्त्वाचा मुद्दा सांगितलेला आहे. आणि धारा म्हणजे नेमकं काय आहे बुवा, का स्रवतात ह्या धारा? होम हवनामध्ये सोमरस जेव्हा आपण होम हवनात सोडू तेव्हा तो वायुरूप होऊन आपल्याला मिळणार. जेव्हा आपण पिऊ तेव्हा आपल्या शरीरामध्ये धारा तयार होणार. उसाला ज्याप्रमाणे चुट्टी आहेत किंवा आतून रेषा आहेत, नारळाचे झावळे घेतल्यानंतर जाड कांड्या ज्या जाड रेषा आहेत त्या छंद आहेत आणि पातळ जे आहेत ते स्वर आहेत. तर ह्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आहे की आपल्या शरीरामध्ये धारा आहे. धारा स्रवू लागतात शरीरामध्ये. धाऱ्याचा अर्थ जिन्स, जनुक. त्या आपल्या शरीराची जनुक आहेत 30,000 सुख. ती जनुक जी आहेत त्या धारा सोमरस हा त्या जनुकाच्या धारा म्हणजे जनुक म्हणजे आहे ते प्रकट करतो. उभ्या 2 धारा आणि आडव्या 2 धारा, ऋषी देवता छंद आणि स्वर, उम. आणि विज्ञानामध्ये व्याजांचा निर्णय झाला. विज्ञानामध्ये AT आणि ATCG HOH असं. आणि ह्या घटना ज्या आहेत ह्या घटना आपल्याला स्रवू लागतात आणि त्या स्रवल्यानंतर मग आपल्या शरीरामध्ये 30,000 सुखाचा अर्थ आपल्या शरीरात ज्या इंद्रिय आहेत सगळे इंद्रिय ते उत्तेजित काम करायला लागतात, कारण ह्या सोमरसाशिवाय ते कार्य करीत नाहीत. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की ज्याप्रमाणे आपण डॉक्टरचं औषध घेतो आणि नीट होण्याचा प्रयत्न करतो, पण काही वेळा ते होत नाही, काही वेळा होतं. का तर ओरिजिनल आपल्या शरीरामध्ये छंद आणि स्वर हे नैसर्गिकरित्या चालू असतात. हृदयात ठोके पडणे, नाडीत ठोके पडणे ही त्याची छंद आणि स्वराची किमया आहे. आणि त्या दृष्टीने या ठिकाणी सोमरस पेल्यानंतर मग हा सोमरस आहे तो शरीरामध्ये पसरतो. मग या सोमरसाचा आपल्या ज्या शिरा आहेत, जे आपले इंद्रिय आहेत त्याच्यावर कसा परिणाम होतो? आता एक गोष्टीचा प्रयोग असा आहे की सोन्याची तार एका बाजूला ठेवायची, एका बाजूला चांदी तार ठेवायची, त्याच्यामध्ये एक ठराविक प्रकारचा द्रव भरायचा आणि विद्युत प्रवाह सोडून बटन दाबायचं. तो प्रवाह एकदा गरम होत चालला तर सोन्याची तार वितळत जाते आणि तो सगळा सोन्याचा वर्ख चांदीच्या तार येऊन बसतो. म्हणजे ती चांदीची तार जी आहे ती सोन्याची बनते. तशा प्रकारच्या आपल्या शरीराचे नाजूक शरीर आहेत. मज्जारज्जू आहे, पृष्ठवंश आहे पाठीचा, रक्तवाहिन्या आहेत, अतिशय सूक्ष्म रक्तवाहिन्या आहेत, जीवपेशी आहेत,
नंतर तांबड्या, पांढऱ्या आणि प्लेटलेट्स म्हणजे चपट्या लढणाऱ्या पेशी आहेत. या सर्व पेशीमध्ये हा सोमरस प्रवेश करतो. हा सोमरस आपल्या शरीरात प्रवेश केल्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपल्याला सुख शांती मिळते. त्याच्यामध्ये एक सर्वात मोठी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आता सोन्याचं पाणी केलं आणि सोनार बाबाला सांगितले दागिने बनव. सोन्याचं पाणी झालेलं याचे दागिने बनव. सोनार बाबा सांगतो याचं दागिने बनवणार डाग लाखी द्यावे लागेल. थोडंसं तांब्याचा अंश घेऊन त्या सोन्याचा पाणी टाकला का सोन्याचा घट्ट बनतो आणि मग सोन्याचे दागिने तयार होतात. तशा प्रकारे आपला जो हा सोमरस आहे, हा सोमरसामुळे आपल्या शरीरामध्ये जे पेशी आहेत त्या पेशीमध्ये जे जस्त आहे किंवा लोह धातू आहे, हा धातू जो आहे हा आपल्या शरीरामध्ये काम चांगलं करतोय का? व्होल्टेज नंबर 1 वर. याचं कारण असं आहे की हे लोखंड आहे, हे तापल्यानंतर वितळतं, त्याचं पाणी होतं आणि पाणी झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जी पेशी आहे, ज्या शिरा आहेत त्या फुटतात, तुटतात, काम करीत नाहीत. इथं दुखलं, तिथं दुखलं, इथं पायशिर दुखली, अमुक झालं, शिरे म्हणजे आज झालं. शिरा चोकअप झाल्या, बारीक झाल्या, मोठ्या होईनात. का? शिरा बारीक का झाल्या? शरीरातलं तुमचं हृदयाचं कवच कमी का झालं? हे जे पाणी आहे व्होल्टेज नंबर 1, त्याच्यामध्ये जे लोह धातूचं पाणी आहे, सोन्याचा पाऊस पाणी आहे, नंतर त्याच्यामध्ये गायत्री छंद आणि षडजा स्वराच्या लहरी आहेत, गणपती देवता आहे. हे सगळे जेव्हा पाणी नंतर एकमेकापासून वेगळे होतात आणि कामच करीत नाहीत. मग यांना एकत्र आणण्याकरता सोमरस पिणे आवश्यक आहे. सोमरस पिल्यानंतर हे जे पातळ झालेले जे घटक आहेत सगळे, म्हणजे आपलं लोह नंबर 1चा, तो घटक एकदम घट्ट होतो आणि मग तो तुटत नाही. रक्तप्रवाह व्यवस्थित सुरू करतो. त्याचा मूलाधार चक्र, हृदयाचं व्होल्टेज नंबर 1 आणि मेंदू, या 3 ठिकाणी स्मरण केंद्रामध्ये यांचा संबंध जोडला जातो आणि मग आपल्याला सत्य धर्माचं ज्ञान होतं. सत्य काय आहे, असत्य काय आहे, ब्रह्म काय आहे, नंतर नाशिवंत काय आहे, सत्य याचं ज्ञान व्हायला सुरुवात होते आणि सत्य ज्ञान म्हणजे प्रज्ञा, स्वयं प्रज्ञा प्रगट होते. तर याच्याकरता आपल्याला या ठिकाणी ओम सहस्रशीर्षा सहस्राक्षा सहस्रपात सभूषूर्त्या दशांगुलम ओम एकदंता विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्. हा मंत्र आपण जेव्हा म्हणू तेव्हा या ठिकाणी आपलं जे छंद स्वर आहेत आणि जणू काय व्होल्टेज नंबर 1चं ते धाराच्या रूपाने काम करतं. काथ्या जसा त्या नारळा असतो किंवा झावळ्या जशा असतात त्याप्रमाणे हे कार्य चालू असतं. आता हे वस्तुस्थिती अशी आहे की हा जो छंद आणि स्वर आहे, हा छंद आणि स्वर पहिलं बॉडी शरीर तयार करतो, कवच तयार करतो. उदाहरणार्थ शेंगदाण्याचं टरफलं हे तयार झाल्यानंतर त्या शेंगदाण्याच्या टरफल्यात मगज येतो. तसं आपलं जो व्होल्टेज नंबर 1 आहे याच्यामध्ये सोमरस आत येतो आणि मग सोमरस आपल्या शरीरामधल्या जे पातळ घटक आहेत, द्रव आहे, तो शेंगदाण्यासारखा घट्ट बनवितो आणि त्याच्यामध्ये बारीक कोंब सुटतो, म्हणजे ईश्वर शक्ती तयार होते. मग आपल्याला ईश्वर प्राप्तीचं हे तर पूर्ण ज्ञान ह्या इथं म्हणजे गणेश प्रकट झाला. सोमरस आत आला, नंतर त्याचा सोमरसाचं आतमध्ये व्होल्टेज तयार झाला पॉझिटिव्ह चांगला, आणि मग जसं शेंगदाण्यात बारीक फूल येतं, बी पाळा वाजतो, कोंब दिसतो,
तशा प्रकारचं गणपतीचं जे महत्त्व आहे तो अंश त्याच्या आपल्या शहरामध्ये व्होल्टेज नंबर 1 हृदयामध्ये प्रकट होतो. मूलाधार आणि मेंदूवर नियंत्रण ठेवतो. त्याचं कारण असं आहे की जे शेंगदाण्याचा आपण अभ्यास करा, शेंग भुईमुगाचा आधी कवच तयार होतं. ते कवच छंद आणि स्वराने उभ्या धाग्याचे छंद आहेत, आडवे धागे आहेत ते स्वर आहेत, आणि ते कवच तयार झालं. आता जर समजा जे नास्तिक माणसं आम्ही देव मानित नाहीत, देवाची पूजा करीत नाहीत, तर त्यांच्या शरीरामध्ये हे कवच तयार होणार नाही. कोणचं? छंद आणि स्वराचं. त्यांच्या शरीरात फक्त घटक राहील, पातळ होऊन तो घट्ट होणार नाही. आणि दुसरा मुद्दा जो कार्डियक आहे तो व्यवस्थित निघत नाही. त्यामुळं त्यांना घरकाना गाठका अशी परिस्थिती निर्माण होते. देवाकडे आता येत नाही आणि विज्ञानाचा उपयोग होत नाही. त्यामुळं यांना तरफडून कुजून मारावं लागतं. कारण का? ते धार्मिक अवस्था त्यांच्या शरीरात तयार होत नाही, कारण ते द्रवरूप आहे. त्याच्याला जो व्होल्टेज नंबर 1 आहे हा द्रवरूप आहे, तो घट्ट झाला नाही. शेंगदाण्याच्या टरफळाचा मगज येतो, तो मगज जर समजा घट्ट झालाच नाही तर तिथे शेंगदाणा तयार होत नाही. तशा प्रकारचा आपल्या शरीरात जो अवयव आहे महत्त्वाचा, ज्ञानाचा, सत्य सांगणारा, तो तयार होतच नाही. त्यामुळे यांना देवाच्या देव नाही म्हणून शेपटी घेऊन सुद्धा यांना सरशेवटला यांचे भयंकर हाल होणार आहेत आणि यांना सुखशांती मिळणार नाही. वेदग्रंथामध्ये ऋषी देवता छंद आणि स्वर आहेत. आणि छंद आणि स्वर जे आहेत ते या आपल्या छंद आणि स्वर, आता 4 भाग करूया. छंद आणि स्वर नेमकं काय करतो? तर छंद जो आहे तो टरफळ तयार करतो. स्वर त्याला बुडबुडून शेंगदाण्याचं टरफळ तयार होतं. मग मगज म्हणजे ऋषी आत उतरतो. तो ऋषी उगवल्यानंतर शेंगदाणा तयार होतो, म्हणजे आपलं हृदय बनतं, व्होल्टेज तयार होतं आणि त्याच्यामध्ये मग देव अवतरणं होतं. म्हणजे शेंगदाण्याचा कोंब जसा होत आहे तो देव आहे. तसं आपल्या प्रत्येक पेशीमध्ये दैवी शक्ती निर्माण होते आणि त्यामुळे आपल्याला सुख, शांती, समाधान, नवज्ञान प्राप्त होतं. विज्ञानाने किती पीठ टाकली ना तर ते धर्माचं बरोबरी करू शकत नाही. कारण जे दिसतंय तेवढंच विज्ञान बोलतंय, जे दिसत नाही ते विज्ञान काय सांगतंय. आता नारळ घ्या, नारळ फळात काहीच पोकळी आहे, काही नाही. अहो, हे खोबरं आहे, याच्यात 7 रंगसूत्र आहेत. ही करवंटी यायची म्हणजे 8 रंगसूत्र आहेत. ही शेंडी यायची म्हणजे 8 रंगसूत्र आहेत. 23 रंगसूत्र जोड्या येतात. इथपर्यंत ज्ञान झालं. परंतु आज जी पोकळी आहे त्या पोकळीत काय आहे? मशनी तर दिसत नाही, डोक्याने समजत नाही. ही पोकळी जी आहे त्या पोकळीमध्ये छंद आणि स्वर आहेत. म्हणजे निर्वात छंद आणि स्वर ब्रह्म आहे. म्हणून ती पोकळी तयार झाली. तुमचे नाकात पोकळी अशीच आहे. नाकाचं जे कवच आहे ते विज्ञान आहे. नाकाची पोकळी आहे ते ब्रह्म आहे. म्हणजे अशा दृष्टीने सगुण निर्गुण आहे आपल्या शरीरामध्ये एका ठिकाणी आहे. त्या दृष्टीने आपण याचा विचार केला पाहिजे आणि तो विचार केल्यानंतर आपल्याला धर्माचं ज्ञान होतं. धर्म म्हणजे काय? नंबर व्होल्टेज चालला. आता जवळजवळ एकाच व्होल्टेजवर बोलणार आहे. एका व्होल्टेजमध्ये काय आहे? छंद, गायत्री छंद, षडजा स्वर आहे. दुसरं सोनं आहे. तिसरं लोह आहे. ऊसाच्या रसामध्ये लोह आहे. ऊसाचा रस प्यालो, नारळाचं पाणी प्यालो, आता व्होल्टेज नंबर 1 जो आहे तो पॉवरफुल बनतो सोमरस प्यायल्यानंतर. तर सोमरसाने याची ताकद वाढते. आता सोनाला जे सोन्याचं पाणी आहे त्याच्यात डाग टाकली, मग ते सोनं घट्ट झालं आणि त्याचा दागिना बनला. तसं सोमरस आपण प्यायल्यानंतर आपल्या शरीरामध्ये जो लोह आहे नंबर व्होल्टेज 1 वर तो पातळ आहे, तो पेशी फोडतो, बाहेर जातो, निघून. मग त्यामुळे आपला रोग होतो, क्षयरोग, कॅन्सर, महारोग.
याला सोमरस पेल्यानंतर हा जोडला जातो. मग आपला ब्रह्मज्ञान सत्यज्ञान तयार होतं. व्होल्टेज नंबर 1. आता पुढं काय सांगतं ते आपण पाहू. ओम प्रयुजः वाचः अग्र्यः वृषाव चक्रदत्तवने सद्मम् अभिसत्याध्वरः. बलवान इच्छापूर्तीकारक सत्यमार्गी अविंशक अविनाशी असा हा वंदनीय सोमरस या यज्ञशाळेजवळ विशेष रीतीने जलमिश्रित होऊन आपल्या वाणीने आवाज करू लागतो. आता या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगितली. पहिला मुद्दा आहे काय? बलवान. आता हा सोमरस पेल्यानंतर आपला जो नंबर व्होल्टेज 1 आहे तो बलवान महासत्ता बलवान बनणार. महासत्ता बनलेला आहे. महासत्ता बलवान बनतो पॉझिटिव्ह असल्यानंतर. त्याच्यानंतर दुसरा इच्छापूर्तीकारक आपल्या मनातल्या ज्या इच्छा आहेत त्या सगळ्या पूर्ण करण्याचं काम व्होल्टेज नंबर 1 मधून होतं. इतरातून काय होतं ते पुढं पाहता येईल. व्होल्टेज नंबर 1 हा जो पॉझिटिव्ह झाल्यानंतर 6 ते 10 mm मग आपल्याला याच्यामध्ये इच्छापूर्तीकारक ज्ञान प्राप्त होतं. म्हणजे मनाचे धैर्य वाढतं. सत्यमार्गी म्हणजे हा सोमरस पेल्यानंतर आपला नंबर व्होल्टेज नंबर पॉझिटिव्ह झालेला आहे तेव्हा आपण सत्य मार्गाने चाललेलो आहोत. हा सत्य मार्गाने चालत नाही. जेव्हा निगेटिव्ह पॉझिटिव्ह होईल तेव्हा कधी सत्य मार्ग कधी असत्य मार्ग. आणि निगेटिव्ह आलं तर सगळा असत्य मार्ग सत्य मार्ग नाही. म्हणून पॉझिटिव्ह झाल्यानंतर सत्य मार्गाने चाललो आहोत. अविंशक हा सोमरस जो आहे तो आपला अविंशक बनवतो. हिंसा होऊन देत नाही, मांस खाऊन देत नाही, दारू पिऊन देत नाही, गांजा ओढून देत नाही. आणि मग आपल्याला चांगल्या मार्गाने अविंशक बनतो. हिंसा रहित. कुठल्या सर्व ठिकाणी जे प्राणी आहेत त्या सर्व ठिकाणी परमेश्वरच आहे अशी बुद्धी असं ज्ञान प्राप्त होतं. शिवाय तो अविनाशी असा हा वंदनीय सोमरस अविनाशी आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की सोमरस हा अविनाशी कसा. आता ऊस आपण ऊसाचा रस घेऊ. हा ऊस आहे हा सोम आहे आणि ऊसाचा रस हा सोमरस आहे. मग हा अविनाशी कसा काय? हा नाश कसा पाहत नाही? त्या सोमरसामध्ये बरेच घटक असून त्यातून महत्त्वाचा घटक लोह घटक आहे. आयर्न लोह घटक आहे. आणि हा लोह घटक जो हा कधीच नष्ट होत नाही. जो जसा तसा कायम राहतो म्हणून तो अविनाशी आहे. हा घटक आपला जो व्होल्टेज नंबर आहे इथे गणेश महाराज आहेत ते अविनाश बनतो. आपण नंबर व्होल्टेज नंबर 1चा आपण अविनाश बनणार आहे. आपल्याला सुख शांती समाधान असं मिळणार आहे. आता पुढे यांनी काय सांगितलेलं आहे? हा वंदनीय सोमरस यज्ञशाळेजवळ विशेष रीतीने जलमिश्रित होऊन आपल्या वाणीने आवाज करू लागतो. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण खालीवर पाणी केलं बुडबुड 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 तसा हा सोमरस जो आहे ऊसाचा रस हा हिरवट रंगाचा असून त्याच्यामधून आरपार दिसतो. जो पाण्याचा आरपार पाण्याचा स्फटिक आरपार दिसणार आहे तसे आज सोमरसाचं स्फटिक व्होल्टेज नंबर 1 मध्ये आरपार दिसणार आहे. त्याच्यामध्ये गायचे छंद षडचा स्वर, सोन्याचा अंश, लोहाचा अंश, नंतर इलेक्ट्रॉन, गणपती, त्याची बीज शक्त्या या सगळ्या याच्यामध्ये आल्यानंतर ओम अँटीजन आल्या आहे. त्यामुळं हा अमर आहे, अविनाशी आहे, याचा नाश होत नाही. आता तुम्हाला आयुष्य तुमचं आयु होत नाही तुमची बुद्धी जशी तशी किंवा आयुष्यात तत्व अविनाश तत्व तुमच्या शरीरात जर कायम राहायचं असेल तर व्होल्टेज नंबर 1 जो आहे
तो तुमचा पॉझिटिव्ह कायम असणे आवश्यक आहे. त्यावेळेस तुम्ही आयुष्यात राहणार, अविनाशी राहणार. आधी कोणी आलं का कधी आयुष्य कधी हिंसक असे वृत्तीने राहणार आणि निगेटिव्ह झाल्यानंतर तुम्ही पूर्णपणे हिंसक बनणार. म्हणजे आपल्या शरीरामध्येच देव, मानव, राक्षस अशा प्रवृत्ती निर्माण होते. ही जी प्रवृत्ती आहे ती आपल्याला हाणून पाडायची. सोमरस पेल्याशिवाय ही फळं मिळत नाहीत. ज्वारी, बाजरी खाऊन, तांदूळ पिऊन ही मिळत नाहीत. बकरं, कोंबड्या किंवा मांसाहार करून, दारू पिऊन, गांजा ओढून ही फळं मिळत नाहीत. आयुष्यात तत्वाचं फळ आपल्या 100% येत नाही. अविनाश तत्वाचं फळ आपण येत नाही. सत्य मार्गाने, धर्म मार्गाने आपण चालू शकत नाही आणि लोकांना बनून जगू शकतो, कारण सत्य बोलू शकत नाही. डोळ्यात जे दिसलंय, कानाने ऐकलंय ते सत्य. अफवावर विश्वास ठेवून जो माणूस काहीतरी सांगतो ते सत्य नाही, ते मानवाच्या जीवनातलं ढोंग आहे. म्हणून आपल्याला आयुष्य अविनाशी आता याच्या म्हणजे घटक आहे ते आपल्याला कसे मिळणार? बलवान, इच्छापूर्तीकारक, सत्यमार्गी, आयुष्यक, अविनाशी, सगळं वंदनीय आणि जे यज्ञ शाळेजवळ येतो म्हणजे आवाज करतो. आता याच्यामध्ये पाणी मिश्रण होतं. आता हे उसाच्या रसामध्ये बर्फ टाकतात, म्हणजे हा सोमरस उसाच्या रसाचा आहे हे सिद्ध झालं. आणि या दृष्टीनं आपल्या शरीरात व्होल्टेज नंबर 1 मध्ये आपलं ही सगळी शक्ती. ही पोरं काय हिंसा करते, काही खाते, त्याचा व्होल्टेज नंबर तपासा. जर समजा व्होल्टेज नंबर 1 जर 6 ते 10 यायला लागला तर तो ज्ञानी बनतो, पंडित बनतो आणि हिंसेपासून थोडा दूर जाण्याचा प्रयत्न करतो. काही काळ प्रयत्न होतो, आयुष्यक बनतो. या दृष्टीने हे शास्त्र आहे. ऋग्वेदामध्ये हे ज्ञान सांगितले, ते आपण आता सुरू केलेलं आहे. आणि त्या दृष्टीने तुम्हाला बलवान सत्ता, महासत्ता, बलवान होणार, महासत्ता मिळणार. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये तुम्ही सोमरस पेल्यानंतर व्होल्टेज नंबर 1चं जे फळ आहे ते तुम्हाला 100% मिळणार आहे. त्याच्यापासून जे आजार होणार ते बंद होणार. डोकं दुखणं, हृदयात चमक निघणे, नंतर सांगायचं म्हणजे अटॅक येणे, शिरा बंद होणे, चोकअप होणे, हे नंतर पायाच्या अंगठ्यापासून डावी शिर आहे, डोक्यापर्यंत ज्या शिरा आहेत त्या समतोल राहणे. शिरा बारीक कधीच होत नाहीत आणि बारीक झाल्यानंतर तुमची प्रकृती सुधरत नाही. म्हणून सोमरस आधी दैवी, आधी भौतिक, दैविक आणि आध्यात्मिक या सगळ्या गोष्टी सोमरसामुळं प्राप्त होतात. म्हणून सोमरस पिणे हा प्रत्येकाला महासत्ता बनवणार आहे. प्रत्येकाला महासत्तामध्ये यायचं असेल मोठ्या, तर त्यांनी फळं खाल्ली पाहिजे, दूध प्यायलं पाहिजे, उसाचा रस, फळांचा रस, आमरस, हे सोमरसाची जे सगळ्या गोष्टी आहेत त्या केल्या पाहिजेत. तेव्हा तो महासत्ता बनणार. तसा तो महासत्ता बनणार नाही. कारण का? त्या ठिकाणी दूध, पाणी हे सगळं मिश्रण याचं सांगितलेलं आहे. आणि ह्या पद्धतीने आपलं जीवन असलं महासत्ता बनलं. कोण महासत्ता बनलो याचं उदाहरण सांगा. भगवान श्रीराम प्रभू हे कंदमुळे फळे खाऊन महासत्ता बलवान बनले, महासत्ता बलवान झाले. श्रीकृष्ण फळ, दही, दूध, लोणी खाऊन महासत्ता बनले. त्याच्यानंतर कळकीदत्त महाराज फळ, दूध खाऊन महासत्ता बनले. मग अजून कोण? हनुमान राया रोज फळं खातो, तो सगळ्यात महान बलवान बनला, महासत्ता बनली. तशा प्रकारचं आपल्याला जर महासत्ता बनून घ्यायचं असेल, मोठ्या अवस्थेत यायचं असेल, तर तुम्हाला सोमरस, फळांचा रस याचाच आहार ठेवावा लागणार आहे. आता तुम्ही जेवण करताय, जमत नाही, तर दररोज 2 फळं खात जा.
नाहीतर जाऊन हॉटेलमध्ये इकडे बाहेर जाऊन ज्यूस पेत जा, तो रस पेत जा, फळांचा ज्यूस घ्या. आता ज्यूस ज्यूस म्हणजे सोमरस. मग तुमच्याकडे काय औषध आहे का सोमरसाचं? आहे ना आमच्याकडे अमृतगंधा, कंदमुळे, फळं याच्यापासून औषध बनवलेलं आहे आमच्या रवी शेटनी. आणि ते औषध आम्ही आता लोकांना दाखवतो, घ्या म्हणतो, फायदा होतो. अमृतगंधा हे जे औषध आहे ना, हे सोमरसाचं औषध आहे. त्याच्यामुळे तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न सोडतात. हे औषध आपल्या संस्थेचं आहे, त्याचा तुम्ही उपयोग करा. ओम श्री रामलिंग महाराज के जय. हयग्रीव घोषणती गंगा मैया की जय. विश्वाचा नियंत्रण करता सहस्र शीर्षा पुरुषा सहस्राक्षा सहस्रपात सह भूमी सूर्ता दशांगुलम स्वयंभू विश्वराजा श्रवणकर्यत्त महाराज की जय. जगात आणि महाराष्ट्रात 5 महाशक्तीपीठ निर्माण करणारी महापंचसागरेश्वरी महादुर्गा माता की जय. काल भैरवनाथ महाराज के जय. हनुमान की जय. शनीश्वर महाराज की जय. सर्वदेव देवता की जय. साधु संतन की जय. हरिओम तत्सत. ओम शांति शांति.